चंदानंतर आता ताडोबामध्ये आणखी एक वाघीण. चांदोली राष्ट्रीय उद्यानातील सोनारली अणुकूलन कुंपणात केले सॉफ्ट रिलीज. ऑपरेशन तारा अंतर्गत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आणखी एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. सुरुवातीला चंदा नावाची वाघीण सह्याद्रीमध्ये सोडल्यानंतर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून आणलेली 2 वर्षाची मादी वाघीण T7S2 हिला चांदोली राष्ट्रीय उद्यानातील सोनारली अणुकूलन कुंपणात सॉफ्ट रिलीज करण्यात आले. तारा असे नाव देण्यात आलेल्या या वाघिणीला 8 डिसेंबर रोजी ताडोबाच्या कोलारा रेंजमधून सुरक्षित पकडण्यात आले होते. वैद्यकीय तपासणीत ती पूर्णतः निरोगी आणि स्थलांतरणास योग्य असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तिला सुरक्षितरित्या स्थलांतरित करण्यात आले. सह्याद्री वाघ पुनर्स्थापन कार्यक्रमाचा हा भाग असून महाराष्ट्र वन विभागाकडून पश्चिम घाटातील वाघ संवर्धनाला नवा वेग देण्यासाठी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवला जात आहे. महाराष्ट्र वन विभागाच्या ऑपरेशन तारा अंतर्गत ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून दुसरी वाघीण आणण्यात आली आहे. T7S2 नावाची वाघीण आहे. तिला आपण ताडोबामधून सह्याद्रीमध्ये आणलं आहे आणि तिला सॉफ्ट एन्क्लोजरमध्ये रिलीज करण्यात आलं आहे.